जालन्यात 70 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी केलं जेरबंद। 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। 70 लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना 5 दिवसाची पोलीस कोठडी। राष्ट्रवादी पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडाळेसह करण निकाळजे, निलेश निकाळजे, मयूर निकम, गौरव उर्फ बंटी खंडाळे, रुपेश निकाळजे यांच्यासह इतर विरोधात गुन्हा दाखल। मराठवाड्यातील विविध महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय चालवणाऱ्या संस्था चालकाकडून 70 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकत चंदनझिरा पोलिसांच्या स्वाधीन केलं। दरम्यान या आरोपितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसेच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या कारवाईत 7,91,500 रुपयाची रोख रक्कम, गुन्हा करताना वापरलेली 10 लाख रुपये किमतीची टोयोटा ग्लान्झा कार, 1,200 रुपये किमतीचे पिस्टल यासारखे दिसणारे लायटर, खंडणीच्या पैशामधून खरेदी केलेले 1,07,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, खंडणीच्या पैशातून खरेदी केलेला 2,05,000 रुपये किमतीचा फोटोग्राफीचा सोनी कंपनीचा कॅमेरा असा एकूण 21,04,700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे। या प्रकरणातील आरोपींना पुढील तपासणीसाठी चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। विविध संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात विद्यालय महाविद्यालय चालवणाऱ्या रवी खोबणे, बाळू दांडगे, यज्ञेश्वर हिवरेकर, अनंत मोहिते, शिवम जयस्वाल, प्रवीण सातोणकर आणि गणेश नळगे या संस्था चालकांना 70 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या 3 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्यात। संस्थेमध्ये अनेक घोटाळे झाले असून ते उघडकीस आणण्याची धमकी देत संबंधित आरोपींनी ही खंडणी मागितली होती। या प्रकरणी संस्था चालकाच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी करण निकाळजे, सुरेश खंडाळे, निलेश निकाळजे, मयूर निकम, गौरव उर्फ बंटी खंडाळे, रुपेश निकाळजे यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। यातील करण निकाळजे, निलेश निकाळजे आणि मयूर निकम या 3 आरोपींना अटक केली असता त्यांच्या ताब्यातून 7,91,000 रुपयाचा रोख रकमेसह खंडणीच्या पैशातून घेतलेला 21 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। सदर आरोपींनी संस्था चालकाकडून आजवर 39 लाख रुपये उकळले असल्याची माहिती असून आणखी रकमेसाठी आरोपींनी फिर्यादीकडे तगादा लावला होता। दरम्यान या प्रकरणी आरोपींनी तात्काळ अटक करत न्यायालयापुढे हजर केला असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पवरे, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, सतीश श्रीवास, देवीदान भोजने, धीरज भोसले, योगेश सहाणे, सोपान श्रीसागर, चालक सौरभ मुळे यांनी केली आहे।